मनोजजी मुंबईमध्ये आंदोलन करणार नाहीत, यासाठी आम्हाला जे जे काही प्रयत्न करावे लागतील ते आम्ही नक्की करू की ओबीसी समाजाचं काहीही कमी न होता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारची आहे. पण ते माझ्या विमानात बसणार असतील त्यांना पण घेतो ना विमानात. एवढी जलसी कशाला असली पाहिजे? किंवा माझ्या मांडीवर येऊन बसायचं असेल तरी सुद्धा मी त्यांना घेईन ना. पण एवढी जलसी काय राजकारणात? एवढी जलसी आणि एवढी चिडचिडी करून चालत नाही. मला असं वाटतं की आज 15 ऑगस्ट आहे, 80वा स्वातंत्र्य दिन आहे. त्याच्यामुळे त्याच्या सगळ्यांना मी पहिलं शुभेच्छा देतो. मनोजजी मुंबईमध्ये आंदोलन करणार नाहीत, यासाठी आम्हाला जे जे काही प्रयत्न करावे लागतील ते आम्ही नक्की करू. महाराष्ट्र शासनानं कायमस्वरूपी मराठा आरक्षणाचं समर्थन केलेलं आहे. ओबीसी समाजाचं काही कमी न होता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका ही सरकारची राहिलेली आहे आणि भविष्यामध्ये देखील ही भूमिका अशीच राहील. मी दोन्ही लक्ष्मण हाके साहेब असतील, मनोज जरांगे साहेब असतील, दोघांसाठी हे सांगितलंय की ओबीसी समाजाचं काहीही कमी न होता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारची आहे. हे केंद्र सरकारमधल्या ज्या काही बाबी आहेत त्या केंद्र सरकारच्याच मंडळींना माहिती असतात. नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आवाहन हे देशाच्या महिला भगिनींसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्याला वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जाण्यापेक्षा विरोधकांनी याच्यामध्ये सहकार्य करावं आणि महिला भगिनींना न्याय मिळवून द्यावा. राजकीय ही कदाचित भूमिका नरेंद्र मोदी साहेबांची आहे आणि त्याला प्रत्येकानं प्रतिसाद दिला पाहिजे. विरोधकांनी नुसता विरोध करण्यापेक्षा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यापेक्षा या सगळ्या सकारात्मक प्रक्रियेमध्ये त्यांनी सामील झालं पाहिजे. चांगलं आहे ना, घरातून बाहेर पडून एखाद्या इंडस्ट्रीला ते भेट देत आहेत, हे फारच चांगलं आहे. मी कोण सक्रिय झाले, कोण घरामध्ये बसले, कोण ऑनलाईन बोलते याच्यावर बोलणारच नाही. परंतु निदान चाकणच्या बाबतीमध्ये देखील उद्योजकांना जाऊन भेटावं असं काही लोकांना वाटलं, त्याच्यातच आपलं सगळ्यांचं भाग्य आहे, तुमचं माझं. पण ते माझ्या विमानात बसणार असतील त्यांना पण घेतो ना विमानात. एवढी जलसी कशाला असली पाहिजे? बरोबर आहे की नाही? एवढी जलसी असू नये. अंबादास दानवेंना माझ्या विमानात बसायचं असेल, मी फिरणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये बसायचं असेल किंवा माझ्या मांडीवर येऊन बसायचं असेल तरी सुद्धा मी त्यांना घेईन ना. पण एवढी जलसी काय राजकारणात? एवढी जलसी आणि एवढी चिडचिड करून चालत नाही. जे तुम्हाला कोणी दिलं नाही ते एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्याने मिळतंय आणि मग त्यांच्याच पक्षाच्या लोकांवर टीका करायची कशाला पाहिजे? त्याच्यामुळे अंबादास दानवे साहेब माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. त्यांना खरोखरच माझ्या या फिरण्याचा त्रास होत नसेल तर त्यांनी माझ्यावर येऊन बसावं. आणि मी हेलिकॉप्टरमधनं फिरतो, मी विमानातनं फिरतो, याच्यापेक्षा तुम्ही काय करता हे देखील सांगितलं पाहिजे ना. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळं काही लोकांना माझं फिरणं हे त्याचं जलसीमध्ये रूपांतर झालेलं आहे की बाबा हा एवढं कसं काय महाराष्ट्रामध्ये फिरतो, जिल्ह्यामध्ये का जातो, आपलं अस्तित्व नष्ट झालेलं आहे, ते अजून परत हा जाण्यानं नष्ट होईल, ही काही लोकांना म्हणजे भीती आहे. आणि जे काही लोक माझ्यावर टीका करतात ना, त्यांनी पहिलं 2029ला त्यांचे मतदारसंघ सांभाळावे. त्या मतदारसंघातनं पहिले त्यांनी निवडून येऊन दाखवावं आणि मग माझ्यावर टीका करावी. ऑपरेशन टायगर हे काय सांगून होत नाही. सचिन भाऊ कसे पक्षामध्ये आले, कसे उपसभापती झाले तुम्हाला माहिती आहे. कोणालाच हे माहिती नव्हतं. टायगर ऑपरेशन हे कधीही सांगून झालेलं नाही. आणि शिंदे साहेब काय करू शकतात हे 4 वर्षापूर्वी देखील बघितलेलं आहे, परवा खासदारांच्या बाबतीत देखील बघितलेलं आहे, सचिन भाऊंच्या बाबतीत देखील बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आमचं ऑपरेशन टायगर ऑपरेशन असेल किंवा पक्षप्रवेश असतील हे रोज सुरू आहेत. काल 18 नगरसेवकांनी मूर्तिजापूरचा प्रवेश केला, नगराध्यक्षांनी प्रवेश केला. त्याच्यामुळे आपण फक्त कॉन्सन्ट्रेट आमदारांवर करतोय. पण काल देखील काँग्रेसला मोठा धक्का आहे ना. 1 नगराध्यक्ष आणि 18 नगरसेवक जेव्हा शिवसेना पक्षामध्ये येतात, सगळाच पक्ष येतो, तर ती एकनाथ शिंदे साहेबांची किमया आहे. याचं पण वारंवार आम्ही उत्तर दिलेलं आहे. शेवटी मी शिवसेनेमध्ये काम करतो. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेब हे उच्च पदावर बसावेत, मुख्यमंत्री व्हावेत, ही आमची सगळ्यांचीच इच्छा असणार आहे. जसं देवेंद्र फडणवीस साहेब भाजपाचं नेतृत्व करतात, भाजपाचं नेतृत्व करताना ते सर्वोच्च पदावर असावेत असं भाजपाच्या कार्यकर्त्यांना वाटत असतं, तसं आम्हाला वाटलं. त्याच्यामध्ये काय गैर आहे? मी एक सांगू का, एकनाथ शिंदे साहेबांवर कुणी येऊन टीका करणं बरोबर ना, म्हणजे काजव्यानं स्वतःचं अस्तित्व सूर्याप्रमाणे असं दाखवणं. बाकी शब्दप्रयोग मी करत नाही, अगदी पार्लमेंटरी शब्दामध्ये मी सांगतो की काजव्यानं असं मानायचं की मी सूर्य आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवर कोण टीका करते ते मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये होते की राज्यमंत्र्यांच्या रेसमध्ये होते की कॅबिनेट मंत्र्यांच्या रेसमध्ये होते, हा माझ्या दृष्टीने गौण भाग आहे. परंतु एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व हे एनडीएचे 3 नंबरचे नेते म्हणून आहे. आता जे काही साहेबांवर टीका करतात त्यांच्या अनेक नातेवाईकांनी निवडणुकीचा प्रयत्न केल्यानंतर त्यांचा पराभव देखील झालेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी कधी पराभव बघितला नाही, श्रीकांत शिंदे साहेबांनी कधी पराभव बघितला नाही. त्याच्यामुळे जनतेनं स्वीकारलेलं आणि महाराष्ट्रानं स्वीकारलेलं आणि देशानं स्वीकारलेलं नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. त्यामुळे जिल्ह्यातलं एखादं कुठचं तरी नेतृत्व शिंदे साहेबांवर टीका करतं
म्हणजे त्यांच्या अस्तित्वाला धोका आहे असं जर कोणाला वाटत असेल, हा बालिशपणा आहे.